नमस्कार मित्रांनो, काय आठवण आली ना माझी? नक्कीच आली असणार. मला पण खूप आली. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत चर्चा विथ रुचाचा सीझन 2. सीझन 2 सुरू करायच्या आधी आपण एक सीझन 1चा क्विक रिकॅप बघूयात. तुमच्याकडून कुठला एपिसोड मिस झाला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या लिंक्स आहेत. तर आज आहे 15 ऑगस्ट 2022, आपला 75th इंडिपेंडन्स डे. तर या निमित्ताने आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट येणार आहेत, अविनाश कुलकर्णी काका. हाय एव्हरीबडी. हॅलो अविनाश काका. हॅलो ऋषा. हॅलो रियान. तर आता मी तुम्हाला अविनाश काकांची ओळख करून देते. एअर कॉमोडोर अविनाश कुलकर्णी विशिष्ट सेवा मेडल, सेवानिवृत्त इंडियन एअरफोर्समध्ये होते. त्यांनी 1978 मध्ये भोपाळच्या MANIT कॉलेजमधून BE इलेक्ट्रिकल कंप्लीट केलं. एअरफोर्समध्ये त्यांनी मिलान, इटलीमध्ये मिराज 2000 एअरक्राफ्टच्या ग्राउंड बीकन सिस्टमचं ट्रेनिंग घेतलं. ते सुखोई 30 MKI फायटर प्लेनसाठी ऑस्ट्रियाहून प्रोक्युअर केलेल्या क्रॅश टेंडर टीमचे टेक्निकल टीम हेड होते. त्यांच्या 36 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये त्यांची पंजाब, राजस्थान, गुजरात, दिल्ली, कर्नाटका आणि पुणेमध्ये पोस्टिंग्स होत्या. ते 2009 मध्ये दिल्लीला एअरफोर्स कम्युनिकेशन स्टेशनचे स्टेशन कमांडर होते. 2009 मध्येच त्यांना विशिष्ट सेवा मेडल हे प्रेसिडेंट ऑफ इंडिया अवॉर्ड मिळालं होतं. ते भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BEL मध्ये एअरफोर्स प्रोजेक्टचे हेड होते आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि रडार डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट म्हणजेच LRDE, की जे DRDOच्या अंडर येतं, तिथे डिरेक्टर ऑफ एअरफोर्स प्रोजेक्टच्या पोस्टवर होते आणि तिथूनच ते रिटायर झाले. आफ्टर रिटायरमेंट 2016 ते 2021 ते रायपूरला राज्य सैनिक बोर्ड छत्तीसगडचे डिरेक्टर होते. थँक्यू सो मच अविनाश काका फॉर युअर सर्व्हिस टू आवर नेशन अँड ऑल्सो वेलकम टू चर्चा विथ रुचा. काका, मला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. अगं, मला पण तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूयात चर्चा विथ रुचाचा सीझन 2. चर्चा सुरू करायच्या आधी मी तुम्हाला आपल्या फ्लॅगची हिस्ट्री सांगते. हिस्ट्री बघितली तर आपल्या फ्लॅगचे वेगवेगळे डिझाईन्स होते. हा होता ब्रिटिश इंडियाचा फ्लॅग 1858 पासून 1947 पर्यंत. पण हा ब्रिटिशर्सचा असल्यामुळे आपला वाटत नव्हता. सो
1906 मध्ये पार्टिशन ऑफ बेंगॉलच्या वेळी हा वंदे मातरमचा फ्लॅग डिझाईन केला होता. सगळ्या रिलिजन्सला एकत्र आणण्याचा प्रयत्न होता. ग्रीन म्हणजे इस्लाम, गोल्डन सॅफ्रॉन म्हणजे बुद्धिझम अँड सिखिझम आणि रेड म्हणजे हिंदुइझम. 1907 मध्ये याच फ्लॅगमध्ये थोडे चेंजेस केलेले आणि हा फर्स्ट फ्लॅग होता जो फॉरेनमध्ये हॉइस्ट झाला होता. ह्यालाच बेर्लिन कमिटी फ्लॅग पण म्हणतात. 1917 मध्ये होम रूल मूव्हमेंटसाठी बाळ गंगाधर टिळकांनी हा फ्लॅग डिझाईन केला होता. पण या फ्लॅगला जास्ती पॉप्युलॅरिटी नाही मिळाली. मग 1921 मध्ये महात्मा गांधी म्हणाले की इंडियामध्ये बाकी पण मायनॉरिटीज आहेत, त्यांना इग्नोर करून चालणार नाही. सो आधीच्या फ्लॅगमध्ये व्हाईट कलर आला आणि त्याचबरोबर चरखा पण आला, जे रिप्रेझेंट करतं की आपण काम करून मेहनत करून इकॉनॉमिकली पुढे जायचं. पण लोकांचं असं म्हणणं होतं की रिलिजन्सला फ्लॅगमध्ये नको ॲड करायला आणि त्यामुळे 1931 मध्ये हा फ्लॅग डिझाईन केला आणि कलर्सचं पण मीनिंग चेंज झालं. सॅफ्रॉन फॉर स्ट्रेंथ अँड करेज, व्हाईट फॉर पीस अँड ट्रुथ, ग्रीन फॉर ग्रोथ अँड ऑस्पिशियसनेस. अँड लास्टली 1947 मध्ये आपल्या इंडिपेंडन्स नंतर फ्लॅगमध्ये हा चरखा काढून अशोक चक्र ॲड केलं आणि तो बनाला आपला ऑफिशियल फ्लॅग ऑफ इंडिया. अविनाश काका, तुमचा एअरफोर्समध्ये जाण्याचा ट्रिगरिंग पॉईंट काय होता? ऋचा, मी बाय प्रोफेशन इंजिनियर आहे. मी भोपाळला इंजिनिअरिंग करत होतो त्यावेळेस माझी NCC मध्ये मला फार इंटरेस्ट होता आणि NCC मध्ये माझी परेड, ड्रिल आणि थिअरी सगळंच मला इंटरेस्ट होता. आणि हे करताना मी ज्या सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स होत्या, B सर्टिफिकेट एक्झाम, C सर्टिफिकेट एक्झाम, त्या टेक्निकल कंपोजिट रेजिमेंटमधून मी टॉप केलं आणि माझ्या या सगळ्यामुळे उत्तरोत्तर माझी प्रगती होत गेली, म्हणजे प्रमोशन मिळत गेलं मला. मी अंडर ऑफिसर झालो. अंडर ऑफिसर झाल्यानंतर मला आर्मी अटॅचमेंट कॅम्प केले. आर्मीसोबत अटॅच होता NCCचे कॅडेट्स आणि त्यामुळे आर्मीच्या लाईफचा अगदी जवळून मला अनुभव आला. तिथलं डिसिप्लिन, तिथलं सोल्जरचं ऑफिसर्सशी रिस्पेक्टफुल वागणं आणि ऑफिसर्सची केअर करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी एक इम्प्रेशन असं दिलं की नाही, जाना है फोर्स में जाना है, आणि ठाण लिया. आणि म्हणूनच मी एअरफोर्समध्ये आलो. तुलाही सांगतो आणि जे तुझ्या थ्रू जे पालक ऐकत असतील त्यांनासुद्धा सांगायचं आहे मला की मुलांच्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये जर NCC असेल तर ती करावी, कारण की त्या NCC केल्याने पुढे जाऊन आर्मीमध्ये विदाऊट एनी टेस्ट किंवा रायटिंग एक्झाम तुम्हाला डायरेक्टली अपियर होता येते. NCCचा हा फायदा आहे. ओके, आता मी पण NCC जॉईन करणार. एअरफोर्सचं ट्रेनिंग तुम्ही कुठे कंप्लीट केलं आणि किती वेळ लागला? ऋचा, मी बाय प्रोफेशन इंजिनिअरिंग केलं आहे. त्यामुळे इंजिनियर्स जे असतात ते एअरफोर्समध्ये गेल्यानंतर एअरफोर्स टेक्निकल कॉलेज जलाली बँगलोर इथे त्यांचं ट्रेनिंग होतं आणि ते 72 वीक्स म्हणजे 1.5 वर्षाचं असतं. आता जो पॅटर्न आहे तो थोडासा चेंज झाला आहे. आताचे जे इंजिनियर्स एअरफोर्समध्ये जातात त्यांचं प्राथमिक शिक्षण जे आहे, जे ॲडमिन किंवा मिलिटरी ट्रेनिंग आहे, ते हैदराबादमध्ये होते एअरफोर्स अकॅडमीमध्ये आणि नंतर स्पेशालिस्ट कोर्स करता, स्पेशालिस्ट ट्रेनिंग करता त्यांना एअरफोर्स टेक्निकल कॉलेज बँगलोरला जावं लागतं. तुमची पोस्टिंग सारखी चेंज होत असते का आणि किती फ्रिक्वेंटली? हो, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या लोकांच्या बदल्या ह्या एक कालांतराने होत असतात, रेग्युलर होत असतात. माझ्या 36 वर्षाची नोकरी झाली, त्यात 7 ॲज अ बॅचलर आणि 13 लग्नानंतर, म्हणजे अशा 20 पोस्टिंग्स झाल्या. विंचवाचं बिराड पाठीवर असतं ना, तसंच आमची स्थिती असते.
20 पोस्टिंग्स. त्यामधलं तुम्हाला सगळ्यात जास्ती लोकेशन कुठलं आवडलं? मी एअरफोर्स स्टेशन बसंत नगर, न्यू दिल्लीमध्ये हे स्टेशन आहे, हे सगळ्यात जास्त कामाचं ठिकाण मला आवडलं. मी तिथे स्टेशन कमांडर होतो. एअरफोर्स स्टेशन बसंत नगर म्हणजे एअरफोर्सचं एक कम्युनिकेशन हब आहे. या ठिकाणी माझ्या सगळ्या कामाचं, कष्टाचं आणि बुद्धीचं, नॉलेजचं सगळं म्हणजे याचं टेस्ट झाली, याचा कस लागला. आणि म्हणून मला या कष्टाचं, कर्तृत्वाचं असं एक मोबदला किंवा बक्षीस म्हणशील तसं भारताचे राष्ट्रपतींचं विशिष्ट सेवा मेडल असं एक मेडल मी जेव्हा तिथे कार्यरत होतो तिथे मिळालं. आता यातला इंटरेस्टिंग आणि एक सरप्राईज आयटम तुला असं सांगतो या स्टेशनमधला, की हे स्टेशन वेस्टर्न एअर कमांड म्हणजे दिल्लीला त्याची हेडक्वार्टर आहे तिथे. आणि तिथे एक कॉन्फरन्स होती, म्हणजे ज्याला म्हणतात सगळ्या ज्या स्टेशन कमांडर्सची कॉन्फरन्स होती. तिथे या आमच्या स्टेशनला म्हणजे बेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर स्टेशन असं एक ट्रॉफी मला मिळाली. हे अनपेक्षित आलेलं यश डेफिनेटली इंटरेस्टिंग आणि सरप्रायझिंग असतं. वाव, प्रेसिडेंट कडनं अवॉर्ड, कसलं भारी. एअरफोर्स इज मोर ग्लॅमरस. मुलींना एअरफोर्स जॉईन करता येतं का? आणि आम्हाला जरा सूर्यकिरणची माहिती द्याल का? हो, निश्चितच. एअरफोर्स थोडंसं ग्लॅमरस आहे आणि मुलींची जी एंट्री आहे, एअरफोर्सने मुलींसाठी दारं 1994-95ला उघडली. पहिल्या बॅच त्यावेळेस तयार झाल्या. आणि दुसरं म्हणजे आता 2017ला फायटर स्ट्रीममध्ये सुद्धा मुली यायला लागल्या. पहिले त्या ॲडमिनमध्ये होतं, म्हणजे ग्राउंड ड्युटी इंडक्शन होतं, पण आता त्या फायटर स्ट्रीमला सुद्धा यायला लागल्या. फ्लाईट लेफ्टनंट शिवानी सिंग, तुला माहीत असेल, ती MiG-21 बायसन एअरक्राफ्ट होती. आता तुला माहीत आहे भारताचं जे नंबर 1 एअरक्राफ्ट जे रॅफेल, त्याची ती पायलट आहे. आणि ती आता अंबालाला त्या स्क्वॉड्रनमध्ये शी इज नाऊ फ्लाईंग रॅफेल. म्हणजे नारी शक्तीचा हा एक अभिमान आहे. आपल्या भारतातच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनी बनवलेलं एअरक्राफ्ट आहे. त्याला किरण मार्क 2 असं म्हणतात. आणि याचा उपयोग म्हणजे एअरफोर्सच्या फायटर पायलट्सला ट्रेनिंग देण्याकरता होतो अकॅडमीमध्ये. आणि नंतर याचं कन्व्हर्शन त्यावर ऑरेंज आणि क्रीम कलरचे पेंटिंग करून आता त्याला सूर्यकिरण ॲरोबॅटिक्स टीम असं त्याचा उपयोग करतात, फ्लाईंग डिस्प्ले करतात. त्यांनी आपल्या या फ्लाईंग डिस्प्ले टीमनी, ॲरोबॅटिक टीमनी, सूर्यकिरण ॲरोबॅटिक टीमनी यांनी नॅशनल आणि इंटरनॅशनल चांगले रेकॉर्ड्स बनवले आहेत आणि त्याचा चांगला उपयोग होतो. डिफेन्समध्ये काम करणं खूप चॅलेंजिंग आहे ना, आणि त्यासाठी खूप डेडिकेशन आणि डिसिप्लिन हवं आहे ना? हो, निश्चितच. डिफेन्सच्या इक्विपमेंट किंवा सिस्टमवर काम करण्यालाच डिसिप्लिन लागतं असं नाही. डिफेन्समध्ये ओव्हरऑलच डिसिप्लिन लागतं. डिफेन्स इज डिसिप्लिन असं जरी म्हणशील तरी पण ते वावगं होणार नाही. कारण की आजकाल जी क्षेपणास्त्र येतात, वेपन सिस्टम्स येतात, त्या सो मॉडर्न, इतकी ती अत्याधुनिक असतात. जसं की वॉरशिप्स आहे, एअरक्राफ्ट्स आहे, फायटर एअरक्राफ्ट्स आहेत, आणि गन्स आहेत, रेडार्स आहेत, कम्युनिकेशन सिस्टम्स आहेत. ह्या सगळ्या अत्याधुनिक आहेत. आणि त्यावर तुमचं प्रोफेशनलिझम, तुमचं नॉलेज आणि डिसिप्लिन हे सगळं आवश्यक आहे. तू म्हणशील की हे तर सगळीकडेच पाहिजे, जिथे यंत्र असेल तिथे सगळीकडेच पाहिजे. आता समजा एका दुसऱ्या सिव्हिल लाईफमध्ये जर तो इंजिनियर किंवा तो पर्सन तो त्या यंत्रावर काम करतोय, त्याची जर चूक झाली किंवा त्याचं जर डिसिप्लिन बिघडलं तर काय होईल? मशीन खराब होईल किंवा थोडंसं होईल. परंतु आता इमॅजिन कर की
वॉर फ्रंटवर जर त्या पायलटची किंवा त्या सैनिकाची एक चूक झाली तर काय होईल? एनिमी त्यावर हल्ला करेल आणि डेफिनेटली आपलं ज्यासाठी नेशनचं जे सार्वभौमत्व आपण रक्षण करण्यासाठी आहे, देर इज नो क्वेश्चन ऑर एनी ऑप्शन फॉर फॉल्ट. म्हणून ते जरुरी आहे. प्रोफेशनलिझम, नॉलेज आणि तुमचं डिसिप्लिन हे आवश्यक आहे. म्हणूनच लाईफमध्ये डिसिप्लिन इम्पॉर्टंट आहे. तुमची पण अल्टरनेट फील्ड आणि पीस पोस्टिंग असतात का? तसं जनरली आमचे तसे नाहीत, कारण की आर्मीमध्ये खूप फील्ड पोस्टिंग्स असतात. आमच्याकडे जास्त नसतात, परंतु ग्लेसियर सियाचीन एरिया आहे किंवा अंदमान निकोबारला पोस्टिंग असली किंवा तुमची अरुणाचल प्रदेश वगैरे त्या साईडला रिमोट एरियाला, तर त्यावेळी सॉफ्ट कॉर्नर असतो की चॉईस पोस्टिंग किंवा प्रेफरन्स पोस्टिंग देण्याचा. कारण एअरफोर्समध्ये हार्डली एनी फील्ड पोस्टिंग असे असतात. सियाचीन ग्लेसियर डेफिनेटली हार्ड एरिया पोस्टिंग्स. पायलट इज वन करिअर ऑप्शन एव्हरीवन नोज, बट व्हॉट आर द अदर्स? हो, एअरफोर्समध्ये पायलट हे असतंच, पण त्या पायलटला, त्या एअरक्राफ्टला फ्लाईंग ठेवण्यासाठी ग्राउंडची यंत्रणा जी असते ती खूप असते. जसं की ते आता ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टमध्ये नेव्हिगेशन लागतं, तर नेव्हिगेशनल ब्रांच आहे. मेटेरोलॉजिकल म्हणजे मौसम विज्ञान असं ते लागते, म्हणून मेट्रोलॉजिकल ब्रांच असते. लॉजिस्टिक ब्रांच असते, कारण की सगळं सप्लाय पाहिजे सगळ्या सैन्याला. आणि दुसरं म्हणजे अकाउंट्स, ॲडमिनिस्ट्रेशन, जे ATC असते, जे टॉवर कंट्रोल, सगळं जे कंट्रोल चालतं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्रांच आहे. आणि लीगल ब्रांच असतं, काही जे डिस्प्यूट्स असतात, लीगल ब्रांच असतं. अशा 7-8 ब्रांचेस हे ऑप्शन एअरफोर्समध्ये असतं. यंगस्टर्सनी डिफेन्स हा एक करिअर ऑप्शन म्हणून का बघावा? बघ, तो बेनिफिट्स जे डिफेन्समध्ये ॲज वेल ॲज सिव्हिल लाईफमध्ये बेनिफिट्स याचे मिलिटरीचे असे की त्याला एक पगार हा चांगलाच असतो, म्हणजे त्याचा पे चांगला असतो. त्यासोबत बाकी जे फॅसिलिटीज असतात, जसं मी तुला सांगितलं की कॅन्टीन, मेडिकल फॅसिलिटीज असतात, ह्या सगळ्या गोष्टी ज्या ॲडिशनल बेनिफिट्स असतात त्या चांगल्या असतात. आणि आपण म्हणतो ना, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, हे बेनिफिट्स त्याला असतात. म्हणजे रिटायर झाल्यानंतर ते यंत्रणा तुमच्यासाठी काम करते. हे सगळे बेनिफिट्स तुम्हाला रिटायर झाल्यानंतर सुद्धा तुमच्याकडे असतात. दुसरं म्हणजे की सर्व्हिस टू द नेशन, म्हणजे देश सेवा, यापेक्षा जास्त काय होऊ शकते? तुमच्या मनात जर उर्मी असेल की वतन तेरे लिए, असं जर तुमचं असेल तर बेस्ट आहे. देशाची सेवाही होते आणि तुमचं इच्छित साध्य होते. यात दुसरं म्हणजे काय, ॲडव्हेंचरस लाईफ असतं. ॲडव्हेंचरस लाईफ म्हणजे तुम्हाला जर उर्मी असेल, तुमचं असं ॲडव्हेंचर सेल असतात, तुम्ही ॲडव्हेंचर त्यात करू शकता. हिमालय जाणे किंवा रिव्हर राफ्टिंग, ट्रेकिंग, मोटरसायकलिंग, हे सगळे ॲडव्हेंचर सेल असतो आणि त्यात चांगला वाव असतो, तुम्हाला जर त्याची खूपच इच्छा असेल तर. दुसरं म्हणजे काय, आंतरिक जे हे येतात, जसं की आता भूकंप आला देशामध्ये किंवा फ्लड आला किंवा तुमची सुनामी, असे जे येतात, त्यावेळेस सिव्हिल प्रशासनाला एक हातभार लावायचा. त्यावेळेस सेना बोलावतो, त्यात तुमची म्हणजे सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनला सेवा होते. दुसरं म्हणजे काय की ट्रॅव्हलिंग खूप होते. म्हणजे तू पाहिलं की आमच्या पोस्टिंग सगळीकडे असतात, त्यामुळे काय तिथल्या जनतेशी, तिथल्या लोकांशी सहवास होतो. लँग्वेज, तिथली संस्कृती शिकायला मिळते, पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. दुसरं म्हणजे काय की सोफिस्टिकेटेड मशिनरी आहे आजकाल डिफेन्समध्ये, ती सगळ्यावर काम करायची संधी मिळते. फक्त सिव्हिलमध्येच सोफिस्टिकेटेड नाही. आता तू बघशील की वॉरशिप्स, एअरक्राफ्ट्स किंवा रेडार सिस्टम्स, कम्युनिकेशन सिस्टम्स, सगळ्या सिस्टम्स ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असते. त्यावर काम करणारा जो रडार फिटर आहे किंवा इलेक्ट्रिकल फिटर आहे, त्यांची जी क्षेपणास्त्रावर काम करण्याची जो मेहनत आहे, त्याची जी स्किल आहे, त्याचं जे एक्सपिरियन्स आहे, तो जर सिव्हिलमध्ये गेला तर त्याला ही विल बी प्रेफर्ड टू द सिव्हिलियन. कारण की त्याला एक तर सैनिकामध्ये डिसिप्लिन आहे, दुसरं त्याला एक्सपिरियन्स आहे, त्याला नॉलेज आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याला ॲक्युमुलेट होतात. हे त्याला
होते. दुसरं म्हणजे काय की स्किल डेव्हलपमेंट, सगळं याच्यावर सगळ्या टेक्निकल इक्विपमेंट सिस्टमवर काम करून त्याचे जे व्हेरियस स्किल्स आहेत, त्याचं ट्रेनिंग जे होते, त्याला एक्सपिरियन्स जो मिळतो, त्याला जी करेज मिळते, साहस मिळते, त्यांनी त्याची एक व्यक्तिमत्व असं होतं की बाहेर जाऊन त्याचा कॉन्फिडन्स इतका चांगला असतो की त्याला बाहेर गेल्यानंतर कम्पॅरेटिव्हली सिव्हिल लाईफशी कॅन कॉम्पीट. खरंच करिअर म्हणून हा खूप इंटरेस्टिंग ऑप्शन आहे. एअरफोर्सचा जो लोगो असतो त्याच्याबद्दल जरा सांगाल का? एअरफोर्सचा लोगो, त्यात वन ईगल इज देअर आणि भारताचं चिन्ह आहे, त्यावर आपला जो सिंहाचं जे चित्र असतं आणि त्यात लिहिलं आहे नभ स्पर्श दीप्तम. इंडियन एअरफोर्स नभ स्पर्श दीप्तम. टच द स्काय विथ ग्लोरी. देर इज नो लिमिट. यू गो डू युअर बेस्ट अँड बी विक्टर. आणि तेच वाक्य म्हणजे सगळ्या सपोर्टिंग सिस्टमनी कीप दॅट एअरक्राफ्ट फ्लाइंग, कीप दॅट एअरक्राफ्ट फ्लाइंग, कीप द मोटो हाय, आपल्या तिरंगे का, आपल्या तिरंग्याचा मान सन्मान, कीप द फ्लॅग फ्लाइंग, हेच त्याचं मोठं आहे. ग्रेट, कसलं भारी. थँक्यू काका. आम्हाला तुमच्याशी गप्पा मारायला खूप मज्जा आली. मला पण खूप मजा आली. शो संपायच्या आधी एक शेवटची गोष्ट, आम्हाला तुमचा ऑटोग्राफ मिळेल का? शुअर.